नमस्ते मित्रांनो, तर योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बोलणार आहोत की गावरान कोंबड्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी उभं राहून त्यांची जी मान आहे ती आतमध्ये घालून डोळे बंद करून अशा उभ्या असतात। तर याच्यावरती काय इलाज करायचा, कारण की 1-2 दिवस त्या अशा करतात आणि नंतर लगेच त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे त्या मरण पावतात। तर अशा परिस्थितीमध्ये एक जो फार्मर आहे तो फार्मर आपल्या कोंबड्यांना कशा पद्धतीने वाचवू शकतो, तुम्हाला मी एक साधा सिंपल काही औषधे सांगणार आहेत। ते जर तुम्ही यूज केले तुमच्या कोंबड्यांमध्ये तर अर्थातच ज्या कोंबड्या आहेत ना त्या मरणार नाहीत। आणि असं हे छोट्या पिल्लांमध्ये पण होत असतं। छोटी पिल्ले पण एका ठिकाणी उभे राहून डोळे बंद करून उभे राहतात। तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या कोंबड्यांना कुठलं गावठी औषध दिलं पाहिजे, आणि मी तुम्हाला 2 प्रकारे सांगणार आहेत। एक गावठी औषध पण सांगणार आहेत आणि दुसरं म्हणजे एक तुम्ही तुमच्या वेटनरी जे शॉप आहे त्या शॉपमधून पण खरेदी करून आणू शकतात। तर पहिलं आहे तुम्ही घरगुती उपाय करायचा, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये हळद ही प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते। आणि अद्रक म्हणजे आपलं आलं, तर आल्याची पावडर घ्यायची, किंवा आलं पावडर जरी नसली तरी ओलं आलं मिक्सरमध्ये दळून त्याची जी पेस्ट आहे त्याचा जो रस आहेत ना तो रस घ्यायचा, आणि हळद एक चमचाभर इतकी हळद घ्यायची। तर एक लिटर पाण्यामध्ये हे दोन्ही मिश्रण एकत्र करायचं, आणि त्यांचं जे तुमच्या कोंबड्यांचं जे रोजचं प्यायचं पाणी आहेत ना त्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं। आणि 2-3 दिवसामध्येच तुमचे ज्या कोंबड्या आहेत किंवा कोंबडीची जी पिल्लं आहेत ते अशा प्रकारे एका जागी उभे राहून मान खाली घालून मान अशी मध्ये घालून त्यांच्या डोळे बंद करून जर बसत असेल तर ते 2-3 दिवसामध्ये अगदी दुसऱ्या कोंबड्यांसारखे क्लिअर होतील। तर हा झाला आपला गावठी उपाय। आणि दुसरा उपाय म्हणजे सांगायचा झाला तर तो असा आहे की एक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड ही जी पावडर आहे ही वॉटर म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही तुमच्या ज्या कोंबड्या आहेत, ज्या आजारी कोंबड्या आहेत ना त्यांना हे पाणी देऊ शकतात, किंवा ज्या पण नॉर्मल कोंबड्या आहेत त्यांना पण देऊ शकतात। कारण की ही जी पावडर आहेत ना ही सगळ्या आजारांवरती फायदेशीर आहेत। म्हणजे तुमच्या कोंबडीमध्ये कुठला पण आजार जर झाला असेल ना तर त्याच्यावर अगदी रामबाण इलाज म्हणून तुम्ही ही पावडर तुमच्या कोंबड्यांना एक पाण्यामध्ये देऊ शकतात। आणि दुसरी घ्यावायची काळजी म्हणजे तुमचे जे कोंबड्यांचे पाण्याचे भांडे आहेत ना ते रोजची रोज स्वच्छ धुवून भांडी स्वच्छ पाण्याने भरणं। कारण की काय होतं, असा जो आजार आहे ना तो कोंबड्यामध्ये कसा येतो, तर हे बघा, ज्या कोंबड्या आहेत ना त्या अशा बाहेरील पावसाचं पाणी साचलेलं असेल ते पाणी पितात, किंवा जे खरकट पाणी कुठे साचलेलं असेल ते पाणी पितात। तर हे पाणी पिल्यामुळे त्यांच्यामध्ये हे आजार होतात। तर हे बघा, माझ्या इथे अगदी नळाचं ताजं पाणी जे आहेत ना हे दिवसभर चालू असतं, तर ह्या कोंबड्या ज्या आहेत ना इथेच येऊन ह्या पाणी पितात। तर अशा पद्धतीनं तुम्ही जितकी होईल तितकी कोंबड्यांची जर काळजी घेतलीत ना तर कोंबडीमध्ये कुठल्याही प्रकारे आजार होणार नाही। तर दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या कोंबड्यांची वेळोवेळी लसीकरण करणं हे खूप देखील महत्त्वाचं आहे। कारण की लसीकरण जर नाही केलं तर कोंबड्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आजार येतात। तर त्याच्यामुळे लसीकरण करणं खूपच महत्त्वाचं आहे। कारण की आपण काय बोलतो की गावरान कोंबड्यामध्ये लसीकरण करण्याची गरज नाही आहे, पण तसं नाही आहे। गावरान कोंबड्यांचं पण लसीकरण करणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण की काय होतं ना, कोणी जर नवी कोंबडी पाळणारे जर असेल ना तर त्यांना कोंबड्यांमध्ये कुठल्या प्रकारे औषध द्यायचं हे माहीत नसतं। तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या कोंबड्या आहेत ना त्यांचे पिल्ले बघा छोटे असतात आणि साधारण 1-2 दिवसाचेच असतात, आणि असे एका ठिकाणी उभं राहून मान एका ठिकाणी गोळा करून 1-2 दिवसामध्ये मरून जातात। तर अशा कोंबड्यांवर तुम्ही ही पावडर यूज करून बघा। अर्थातच तुमच्या कोंबड्यांमध्ये जी आजाराची समस्या आहेत ना ती दूर होण्यास मदत होईल। तर अशा पद्धतीनं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि हो, कोंबडी पालन, बकरी पालन तसेच गाई पालन ह्याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न जर असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा।